मी मुख्याध्यापक गाडगे महाराज विद्यालय ओतूर आणि केंद्र संचालक केंद्र क्रमांक 1385 हे गाडगे महाराज विद्यालय ओतूर या ठिकाणी अनेक वर्षे हे केंद्र 1385 अतिशय चांगल्या प्रकारे चालतं. या ठिकाणी कुठलीही कॉपी केस नाही. प्रत्येक वर्गामध्ये CCTV वगैरे बसवण्यात आलेले आहेत. साधारणतः 16 तारखेला 10:30ला बेल झाली. 10:30ला बेल झाल्यानंतर आम्ही सर्व मुले आत सोडतो आणि मुले आत सोडल्यानंतर परीक्षा ही ड्रेस कोडमध्ये द्यावी. सर्व ज्या शाळेचा युनिफॉर्म असेल त्या युनिफॉर्ममध्ये मुले येत असतात, परंतु काही मुलं हा ड्रेस कोडचा किंवा युनिफॉर्मचा नियम पाळत नाही. त्यामुळं ते आम्ही आलेले मुलगा तर माघारी पाठवू शकत नाही, त्याला आम्ही परीक्षेला बसवून देतो. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकाला सूचना दिल्या तरी मुलं काही ऐकत नाहीत. त्या 16 तारखेला 10:30ला बेल झाल्यानंतर साधारणतः या गेटमधून सर्व मुलं आम्ही सोडतो. मुलं आत गेल्यानंतर त्याच्या बॅगा वगैरे बाहेर ठेवल्या जातात आणि आत मुलांच्यामध्ये मुलांचं ओळखपत्र आणि त्यांचे जवळ कॉपी आहे की नाही सर्व म्हणजे महिला शिक्षिका पुरुष शिक्षक हे तपासत असतात. 16 तारखेच्या वेळेला त्या वरती इथून मुलं वर गेली. आम्हाला ते लक्षात आलं नाही की ती ड्रेस कोडमध्ये नव्हती, परत बरीचशी मुलं ड्रेस कोडमध्ये नसतात, त्यामुळे ती वरती गेली आणि 10:30 नंतर वरती कालवा झाला. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पेपर काढण्याचं काम करत होतो. उत्तरपत्रिका देण्याचं त्याच्यावरती सही करणं, वेळेत देणं, चिठ्ठी टाकून प्रत्येकाला सुपरविजन दिलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या तिथं चालू होतं आणि अचानक कालवा झाल्यानंतर आम्ही ते कामकाज सोडून आम्ही इकडं पाहिलं तर एक जो मुलगा आहे त्याच्यावरती दुसऱ्या मुलाने वार केला होता. त्याच्या हाताला जखम वगैरे झाली होती आणि हा खोली नंबर 17 म्हणजे हा प्रकार म्हणजे या ठिकाणीच तो प्रकार घडलेला होता. त्यानंतर 2 महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पळत गेल्या. त्याच्या पाठीमागं आम्हीही गेलो. आम्ही त्यानंतर तो संबंधित जो मुलगा ज्यानं वार केला होता तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आम्ही दिलेला आहे. त्यानंतर बाकी जी 4 मुलं होती त्यांना पोलिसांनी गावातून म्हणजे पळून गेली होती तेही मुलांना आपले API यांनी पकडून आणून तो त्या ठिकाणी ठेवलं. तो विद्यार्थी परीक्षा केंद्रामध्ये बॅगेमध्ये कोयता घेऊन आला, तो नेमका आतमध्ये कसा आला? तो साधारणतः 11वीचा मुलगा होता आणि त्यांची पूर्व मनुष्यातून भांडणं वगैरे 2-3 वेळा झालेली होती असं आम्हाला नंतर ऐकण्यात आलं. आतमध्ये सॅक घेऊन आला. ज्याच्यावरती वार झाला तोही सॅक घेऊन आला होता. ज्यांनी वार केला प्रत्येक मुलगा सॅक घेऊनच हल्ली येत असतो परीक्षेला. लक्षात नाही आलं नक्की कोण आहे. आणि आतापर्यंत दुसरं कोण आहे. आतापर्यंत साधारणतः 8-9 पेपर झाले. सगळी मुले सॅक बाहेर काढतात. त्यांचं नंतर ओळखपत्र आत तपासलं जातं. ओळखपत्र तपासल्यानंतर त्यांची वैयक्तिक झडतीसुद्धा घेतली जाते. त्याच्याजवळ कॉपी आहे का नाही हे सगळंच हे रुटीनचा भाग होता. पण असा प्रकार घडेल असा कुणालाही अंदाज नव्हता, कारण आमचे सगळे सुपरवायझर त्या ठिकाणी सुपरविजनचे गट्टे म्हणजे घेत होते, उत्तरपत्रिका घेत होते. आम्ही स्वतः त्या ठिकाणी पेपरचे म्हणजे सह्या करून वगैरे ते गट्टे बिल्डिंग कंडक्टरला देत होतो आणि हा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. म्हणजे कोणाच्या ध्यानीमध्ये नव्हता हा प्रकार. तुम्ही या शाळेचे मुख्याध्यापक आहात, पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान कराल? मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना एवढंच आव्हान करेन की आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की मुलगा आपला काय करतो हे जरा बारकाईनं पहा. मुलग्याला शिस्त लावा, त्याच्यावरती कडक नजर ठेवा की जेणेकरून तो आपलं भविष्य आहे. जर तुम्ही त्याच्यावरती योग्य संस्कार केले तर तुमचं भविष्य चांगलं घडणार आहे, अन्यथा तो आपल्या भविष्यापासून फार लांब जाईल. याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आपलाच मुलगा आहे, त्याच्यावरती भरपूर प्रेम करा, चांगले संस्कार द्या, चांगलं शिक्षण द्या. फक्त वाईट तो प्रवृत्ती वळाला नाही पाहिजे एवढी काळजी घ्या. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक
म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.